एकनाथ शिंदेंचं सरकार हनी ट्रॅप प्रकरणाच्या सीडीमुळे चाललं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा दावा, वेळ येईल तेव्हा तिकीट लावून सीडी दाखवू, वडेट्टीवारांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजपला विचारावा लागेल, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. मात्र राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू नसल्याचंही स्पष्टीकरण. मोदी नसतील तर भाजपला लोकसभेच्या 150 जागा जिंकणंही कठीण, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य. मोदींची भाजपला नाही तर भाजपला मोदींची गरज, असंही स्पष्टीकरण. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या, राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची कडाडून टीका. कोणत्याही धोंड्याला शिवसेना नाव देण्याचा आयोगाला अधिकार नसल्याचाही युक्तिवाद. पक्षातल्या आउटगोईंगचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन, पक्षातून दिवटे गेलेलेच बरे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी अयोग्य माणसाला अनेकदा जवळ ठेवल्याची खंत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल, राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी. भाषेच्या मुद्द्यावरून अमराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचाही आरोप. वैष्णवी हगवणे प्रकरणी तपासात अनेक त्रुटी, विधिमंडळाच्या महिला बालक हक्क कल्याण समितीचा अहवाल. तर IPS जालिंदर सुपेकरांचा सहभाग आढळला, तर निलंबित करून सहआरोपी करण्याचं अहवालामध्ये नमूद. मुख्यमंत्री विधान भवनात धडधडीत खोटं बोलले, पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आरोप. शवविच्छेदनाचा रिपोर्ट खोटा आहे का, विजयाबाई सूर्यवंशी यांचा सवाल. भूत उतरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधल्या भोंदूबाबाचा माझाकडून भंडाफोड, काठीने चोप आणि लघुशंका प्यायला लावणाऱ्या भोंदूबाबाचा कारनामा उघड. पण तक्रारीनंतर भोंदूबाबा पसार होईपर्यंत पोहोचलेच नाहीत पोलीस. कोल्हापुरातील रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडेंची क्रूर हत्या, अपहरण करून बेनाडे यांचे हातपाय आणि शिर धडावेगळं. वारंवार पोलीस तक्रारी करून त्रास दिल्याच्या रागातनं 4 जणांचं कृत्य. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता. किंग सिनेमाच्या ऍक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खान जखमी, इजा गंभीर नाही, पण शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.